आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये अगदी कुरकुरीत, खमंग आणि तिखट आणि गोडचा गोडवा असा हा चिवडा बनवला जातो. तर मका पोहाचा चिवडा बनवणार आहोत, जे छोट्या सुट्टीसाठी किंवा असं लाईटली खाण्यासाठी चहाबरोबर अगदी बेस्ट अशी रेसिपी. कसं करायचं? चला तर मग बघूया. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मिक्सरच्या जारमध्ये चवीनुसार म्हणजे 4 चमचे साखर घेतलेली, अर्धा चमचा जिरे, चवीपुरतं म्हणजे 1 चमचा मीठ टाकायचं आहे, अर्धा चमचा हळद टाकूया आणि चवीनुसार म्हणजे 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे. झाकण लावूया आणि पूर्णपणे बारीक अशी पावडर करायची. पूर्ण बारीक पावडर केली आहे मी इथं, बघू शकता अशा प्रकारे. तर हे साईडला ठेवून टाकूया. मका पोहे घेतलेत किंवा ह्याला मका चिवडा पण म्हटला जातो, अर्धा किलोचे. तर हे तळण्यासाठी घेते. तळण्यासाठी तेल पूर्णपणे कडकडीत गरम करायचे, अगदी नॉर्मल वगैरे नाही, अगदी उकळतं तेल पाहिजे. गॅस मीडियम टू हाय करून आपल्याला हे थोडे थोडे ॲड करायच्यात आणि जोपर्यंत ह्याचे फुलत नाहीत आणि आकार वगैरे चेंज होत नाही तोपर्यंत 2 ते 3 मिनटं अशा प्रकारे झाऱ्याने याला खाली वरती करून तळून घ्यायच्यात. तर हे थोडे थोडे करून अशा प्रकारे आपण काढून घेऊया. हे तळल्यानंतर पूर्णपणे यातलं तेल काढून घ्यायचे, नाहीतर हा चिवडा तेलकट होतो. हे नितळून पूर्णपणे काढून घेतलेलं आहे आणि राहिलेला पण चिवडा आपण नितळून काढून घेऊया. आणि जे काही आपले मकाचे पोहे राहिलेत ते थोडे थोडे ॲड करायच्यात आणि गॅस मीडियम टू हाय करून सर्व मी इथं तळून घेतलेलं आहे. तर आता हे गरम आहेत तोपर्यंतच आपल्याला पुढचे पदार्थ तळण्याच्या आधी जे आपण बारीक पावडर करून घेतली आहे, साखर, तिखट, हळद, मीठ, यातली थोडीशी मी ॲड करते आणि अर्धी मी साईडला ठेवते. कारण हे गरम असतानाच यामध्ये ॲड केलं ना, छान असं चिवड्याला हे लागलं जातं. तर हे लावून घेऊया. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. तर पूर्णपणे मसाला लावून झाला आहे, अर्धा साईडला ठेवला आहे. आता याच कढईमध्ये झाऱ्या ठेवूया आणि याच्यामध्ये तुम्हाला जेवढे हवे असतील तेवढ्या शेंगा ॲड करायचं आहे आणि 3 ते 4 मिनटं उकळत्या तेलामध्ये म्हणजे गॅस मोठा करून हे शेंगा तळून घ्यायच्यात. पूर्णपणे त्याच्यातलं तेल काढून घ्यायचं आहे आणि हे पोह्यावरती टाकायचं आहे. परत झारा ठेवला आहे, त्याच्यामध्ये खोबरे टाकलेले अर्धी वाटी म्हणजे 50 ग्रॅम. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्सचा पण वापर करू शकता, काजू, बदाम किंवा मनुके वगैरे. तर हे पण तळून घेतलं आहे, हे पण पोह्यावरती टाकूया. त्याच्यानंतर मी इथं कढीपत्ता 1 वाटी आणि 7 ते 8 हिरवी मिरची बारीक चिरून घेतल्यात. थोडासा व्हिडिओ टाकताना स्किप झाला आहे, तर हे पण मी गॅस मीडियमवरती करून तळून घेते. तेल नितळून घेऊया आणि हे पण आता तळलेल्या चिवड्यावरती काढून घेऊया. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच नोटिफिकेशन मिळून जाईल. त्याच्यानंतर राहिलेली पावडर पण ॲड केली आणि हे सर्व मिक्स करून घेऊया. कधी छोट्या भुकेसाठी वगैरे किंवा शाळेवरून मुलं आल्यानंतर किंवा सकाळी चहाबरोबर अगदी बेस्ट अशी ही रेसिपी आहे, जे महिनाभर कुरकुरीत राहते. खायला खमंग, तेलकट आणि गोड असा पदार्थ आहे. तर मी पूर्णपणे नितळून काढल्यामुळं राहिलेलं पण तेल पेपरच्या साहाय्याने निघून गेलं आहे. तर मी हे प्लेटमध्ये काढून दाखवते. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.